ग्रामीण क्षेत्राशी अतिशय गंभीर असा हा प्रश्न आहे। माझ्या मतदारसंघात कारंजा तालुका आहे आणि या कारंजा तालुक्यामध्ये यावर्षी 43 शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेच्या झाल्या, परंतु त्याऐवजी फक्त 10 शिक्षकांची भरती करण्यात आली। 33 जागा ह्या रिकाम्या राहिल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या बदली प्रक्रियेमध्ये असं लक्षात येते की जे शहराच्या आजूबाजूचे जे ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी शिक्षक बदली प्रेफर करतात आणि ग्रामीण भागामध्ये जिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि गरज आहे अशा ठिकाणी शिक्षक उपलब्ध होत नाही। माझी माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे आणि माझा हा प्रश्न आहे की अशा पद्धतीचं जे काही असमतोल हा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिसतोय तो दूर करणार का? ग्रामीण भागामध्ये शिक्षक अवेलेबल झाला पाहिजे, याच्यासाठी सरकार पहिले प्रायोरिटी देणार का? आणि अशा पद्धतीचं जर एखाद्या जिल्ह्यामध्ये चित्र असेल की शहराच्या आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्ण शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाहीत, तर त्यासाठी त्या जिल्हा परिषदेचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करणार का? सन्माननीय वानखेडे साहेबांनी सांगितलेला मुद्दा खरा आहे, परंतु वानखेडे साहेबांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया आहे। या ऑनलाईन प्रक्रियामध्ये कुठं कमी कुठं अधिक बदल्या करायचा प्रक्रिया होत नाही। ज्या ठिकाणी बदलीपात्र शिक्षक आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेप्रमाणे बदल्या होतात आणि त्या ठिकाणच्या जागा भरल्या जातात। पण तरी पण स्पेसिफिक असं कुठं असेल की शहरी भागात बदल्या होतात आणि ग्रामीण भागातल्या काही शाळा रिक्त आहेत असे जर माहिती आपण दिली तर निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू।